नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही कुठे चाललेलो आहे? आमच्या घरची देवी काळूबाईची देवी, ती आहे शिवापूर कोंढणपूरच्या पुढे आहे, वरवे इथे आहे ती देवी. आणि खूप वर्षापासून म्हणजे माझ्या सासऱ्याच्या पिढीपासून ही देवी आहे. तर दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जत्रा असते, ह्या देवीची काळूबाईची जत्रा असते. तर दरवर्षी आम्ही जातो त्या जत्रेला आणि खूप छान असं मंदिर आहे तिथे. सासऱ्याच्या काळापासून आम्ही दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 1 तारखेपासून ही जत्रा सुरू होते. तर बघा, ही जत्रा अशा प्रकारची आहे. आणि हे गाव आहे ना, हे खूप खेडेगाव आहे. आणि खेडेगावामध्ये नळ पाणी वगैरे एवढं काही नाही आहे, बोर वगैरे आहे फक्त. आणि छोटं गाव आहे, एवढी काही सुधारणा नाही झालेली या गावाची. आणि आम्ही जे पहिले येत होतो ना, छोटीशी पायवाटणी येत होतो, इथे सगळे जंगल झाडे आणि शेती वगैरे होती. थोड्याशा वर्षानंतर आता इथे बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. आणि मंदिराचं काम पण छान असं चाललेलं आहे. लोक देणगी वगैरे देतात, त्याच्यातनं हे मंदिर जीर्णोद्धाराचं काम करतात. आणि इथे अशी छोटी छोटी दुकानं लावलेली आहे, साड्या वगैरे. आम्ही इथे ओटीचं सामान घेतलं, साडी, नारळ, हार, फुलं वगैरे. आणि आम्ही इथे नैवेद्य करत नाही, इथे लोक सगळे इथे येऊन स्वयंपाक करून नैवेद्य देतात मंदिरामध्ये. तर आम्ही शिदा आणतो, कोरडा शिदा, म्हणजे 2-3 माणसं जेवतील असा कोरडा शिदा नैवेद्य असं आणतो आम्ही. आणि इथे आम्ही ओटीचं सामान आणि शिदा वगैरे सगळं देतो आम्ही या मंदिरामध्ये. आणि खूप म्हणजे खूप जुन्या काळापासून हे मंदिर आहे, खूप मोठं. आणि इथे आम्ही शिदा वगैरे नारळ फोडून प्रसाद वगैरे घेतला. आणि छान असं मंदिर आहे, देवीचं रूप खूप छान आहे बघा. तिथे काय आपल्याला कॅमेरा वगैरे घेऊन देऊन जात नाही, तसंच बाहेरनं आम्ही फोटो काढला मंदिरात. आणि आता ही लोक वगैरे बघा किती लाईन आहे. आणि इथे ना नॉनव्हेजचं नैवेद्य वगैरे दाखवला जातो, पण आमच्यामध्ये नॉनव्हेजचं दाखवत नाही नैवेद्य, गोड नैवेद्य असतो. तो गोड नैवेद्य आम्ही दाखवतो, इथे दाखवतो म्हणजे आपण शिद्या स्वरूपात देतो. आणि इथे ओटी वगैरे सगळं, आणि छोटी छोटी मंदिरं पण आहेत. आणि ज्यांच्या घरामध्ये देवी असते ना, काळूबाईची देवी अशी उभी देवी असते, ती घरामध्ये काही लोकांच्या घरामध्ये असते, ती अशी डोक्यावर घेऊन येतात इथे आणि त्या देवीची भेट घालतात काळूबाईची. आणि भेट घालून इथेच ते जेवण स्वयंपाक, एखादा बकरा वगैरे असं मारतात, ते इथे स्वयंपाक करून इथेच जेवण वगैरे आणि नैवेद्य वगैरे देतात. आणि खूप अशा झोपड्या बांधलेल्या असतात, लांबून लांबून लोक येतात इथे. आणि ह्या देवीचं इतकं सत्व असतं, आपण ह्या देवीला नवस जर केला तर खूप असा नवस आपल्याला लागतोच, होतोच तो पूर्ण नवस. आणि छानपैकी असं मंदिर आहे. आणि खूप खूप गर्दी. आणि इतके देवी डोक्यावर घेऊन आलेले आहेत, काही लोकांच्या अंगात सुद्धा येतो बघा, बरेच लोक असे आहेत त्यांच्या अंगात येतो देवी. आणि खूप छान असं बघा मंदिर हे. आणि ह्या देवीचं अजून एक स्वरूप मोठ्या प्रकारचं मांढर देवीला आहे, ते इथून खूप अजून लांब, अजून 30-40 किलोमीटर असेल या मंदिरापासून त्या मांढर देवी. काही लोक तिकडे जातात आणि काही लोक इकडे येतात या देवीला. ही पण काळूबाईची देवी आहे, खेडशिवापूरपासून अगदी जवळ अंतरावर आहे. इथे तेलाचा वगैरे जास्त वापर केला जात नाही, कारण मांढर देवीला अशी घटना घडली होती ना, लोक पाय घसरून वगैरे बरेच लोक असे मृत्युमुखी पडले, त्यामुळे तेलाचा वापर वगैरे करत नाही. आणि छान असं मंदिर निसर्गरम्य वातावरणामध्ये. आणि गावचं जेवण वगैरे इतकं छान, हॉटेलमध्ये असं काही मिळत नाही. भेळ मिसळ असं काही मिळतं तिथे. जास्त काय आपलं सिटीतलं मंदिर असतात तसे नाही आहे, साध्यापैकी मंदिर आहे हे. आणि खूप छान बघा, आजूबाजूला छोटी छोटी दुकानं आहे आणि प्रसाद वगैरे सगळं तुम्ही घेऊ शकता इथे. बांगड्या, खेळणी, आमच्या मुलांना खेळणी वगैरे घेतले इथे. आणि खूप सारी दुकानं आहेत इथे.
छान असे. आणि दरवर्षी जर पुण्यात तुम्ही राहत असेल तर या इथे एकदा. कांजळची देवी वरवे इथे आहे ही देवी. आणि ह्या देवीच्या मंदिरात नक्की तुम्ही भेट द्या. आणि छान वाटतं असं मंदिरात आलं. जे जे पण कोणी गेलं नसेल तर तुम्ही पुण्यातले लोक जे